दरम्यान दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। मुंबई, पुणे, नागपूरसह प्रमुख शहरातील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। गर्दीच्या ठिकाणांवर वाहनांची कसून तपासणी करण्यात येते आहे। ठिकठिकाणी पोलिसांनी सुद्धा नाकेबंदी केलेली आहे। प्रत्येक ठिकाणी पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। कोणतीच कसर आता पोलिसांना सोडायची नाहीये। दिल्लीनंतर आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। याच पार्श्वभूमीवरती सध्या ठिकठिकाणी पोलिसांनी नाकेबंदी केलेली आहे। प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाते। सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची पथकं सज्ज झालेली आहेत। डॉग स्क्वॉड तिथे तैनात करण्यात आलेले आहे। डॉग स्क्वॉडच्या आधारे तिथे शोध घेतला जातोय। कुठली बेवारस वस्तू तिथे आढळून येते का या संदर्भामध्ये सुद्धा त्याचा शोध घेतला जातोय। रेल्वे स्टेशन परिसर असेल, अनेक ठिकाणी या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। दिल्लीच्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये सुद्धा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबई, पुणे, नागपूर शहरांसह इतर शहरांमध्ये सुद्धा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पोलीस प्रशासन सज्ज झालेला आहे। कोणत्याच प्रकारची सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्रुटी आढळू नये यासाठी आता पोलीस प्रशासन सज्ज झालेला आहे। वाहनांची कसून चौकशी केली जाते, तपासणी केली जाते। सोबतच सार्वजनिक ठिकाणी सुद्धा पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। सार्वजनिक ठिकाणांची पाहणी पोलिसांकडून करण्यात येते। सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। जिथे जिथे गर्दी वाढते तिथे तिथे पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। कुठल्याही बेवारस वस्तू किंवा कोणीही संशय तिथे जर दिसला तर त्याची चौकशी केली जाते, तपासणी केली जाते। काल दिल्लीमध्ये जो भीषण स्फोट घडलेला होता, या स्फोटाच्या दाहकतेवरून आपण कल्पना करू शकतोच की ही घटना किती गंभीर आहे। दिल्लीच्या स्फोटानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। दिल्ली पाठोपाठ आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सुद्धा पोलिसांनी हाय अलर्ट जारी केलेला आहे। आणि या संदर्भामध्ये मुंबईमधून एका भागामधून आपल्याला आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर सध्या माहिती देत आहेत। मनोज, तुम्ही आता सध्या मुंबईमधल्या कुठल्या भागात आहात आणि तिथल्या सुरक्षेचा आढावा पोलीस कशा पद्धतीने घेत आहेत? नक्कीच आपण बघितलं तर दिल्लीमध्ये जी घटना घडलेली आहे त्यानंतर मुंबईमध्ये देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षेचे आदेश दिलेले आहेत। आता मी वर्षा निवासस्थानाबाहेर आहे। आपण बघितलं तर या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे, कारण की या ठिकाणी आपण बघितलं तर मोठ्या मोठ्या नेत्यांचे देखील बंगलेले आहेत आणि त्यासाठी या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। तसंच सुरक्षा यंत्रणेला आपण बघितलं अलर्ट देखील देण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं सर्वच सुरक्षा यंत्रणा जागोजागी तैनात देखील करण्यात आलेली आहे। पोलीस स्टेशन असतील, तसंच आपण बघितलं स्टेशन्स असतील, रेल्वे स्टेशन्स असतील, तसेच जे समुद्र ठिकाण आहे त्या ठिकाणी असतील, जिकडे मोठ्या प्रमाणात मंदिर असतील त्या ठिकाणी सर्व ठिकाणी आपण पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात गेलेला आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी देखील मनोज, जर आपण बघितलं असेल तर मुंबईमधले काही असे हॉटस्पॉट सुद्धा म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण दहशतवाद्यांचं जे टार्गेट आहे ते मुंबई सुद्धा असू शकत होतं। दिल्लीनंतर आता मुंबईला सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईमधले असे कोणते भाग आहेत जिथे दहशतवाद्यांची नजर असू शकते आणि तिथे आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवला गेलाय का? असं वेगळं काही दिसतं त्या ठिकाणी देखील नागरिकांना अडवून त्या ठिकाणी त्यांची तपासणी केली जाते आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा आता सज्ज झालेली आणि पोलीस यंत्रणेकडून पूर्णपणे कडक आपण कसून या ठिकाणी तपासणी केली जाते। त्यामुळे या ठिकाणी मुंबई देखील काही हादसा घडू नये यासाठी मुंबई आणि तिथे आता काय खबरदारी घेतली जाते हे आपण आपल्या प्रेक्षकांना सुद्धा दाखवाल।
नक्कीच आपण या ठिकाणी आपण आता मलबार हिलवरील वर्षा या निवासस्थानी आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा निवासस्थानाचा बंगला आणि या ठिकाणी मोठ्या मोठ्या नेत्यांचे देखील बंगले आणि आपण बघितलं तर या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या देखील ह्या मोठ्या प्रमाणामध्ये तैनात केल्या गेलेल्या आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त हा या ठिकाणी तैनात केला गेलेला आहे, कारण की जो हादसा काल दिल्लीमध्ये झाला तो मुंबईमध्ये देखील होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. आणि तसंच आपण बघितलं या ठिकाणी सह्याद्री अतिथीगृह देखील या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये रहदारी असते आणि त्यासाठी आता आपण पोलिसांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यंत्रणेही उभी केली गेलेली आहे आणि या ठिकाणी मोठमोठ्या नेत्यांचे बंगले आहेत. त्यामुळे या ठिकाणी आणि हा उच्चस्तरीय असा हा भाग आहे आणि त्या ठिकाणी मोठमोठी आपण या ठिकाणी नागरिकांची रहदारी असते आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे. नक्कीच मनोज, तुम्ही सोबतच राहा आणि आपल्यासोबत आणखी काही रिपोर्टर जोडले गेलेले आहेत. CSMT रेल्वे स्टेशनवरून महेंद्र जोईल, त्यानंतर नागपूरच्या संघ कार्यालयाबाहेरून तेजस मोहतुरे, त्यानंतर शेगावमधून प्रफुल्ल खंडारे आणि दगडूशेठ गणपती पुण्यावरून रोहन कदम सध्या आपल्यासोबत आहेत. मी सर्वप्रथम आता महेंद्र जोईल तुमच्याकडे येतो. तुम्ही CST परिसरामध्ये आहात. CST परिसर जर आपण बघितलं असेल तर 26/11चा हल्ला सुद्धा याच CST स्थानकावरती झालेला होता. अंधाधुंद फायरिंग या दहशतवाद्यांनी केलेली होती. आता सध्या अलर्टवरती मुंबई सुद्धा आहे. काय तिथल्या सुरक्षेचा आढावा आहे आणि पोलीस प्रशासन कशा पद्धतीने काम करते तिथे? नक्की सिद्धेश, काल जो आहे ते देशाच्या राजधानीत जो कारमध्ये स्फोट झाला त्यानंतर त्याचे प्रतिसाद अर्थातच मुंबईतल्या आर्थिक राजधानी म्हणून मुंबईत उमटताना दिसणं स्वाभाविक होतं. मात्र पाहिलं तर आपण या ठिकाणी मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी उभं आहे. या ठिकाणी सकाळी जो बंदोबस्त होता तो बंदोबस्त आता सध्या दिसताना पाहायला मिळत नाही आहे. पाहिलं तर सकाळी जो बंदोबस्ताला पोलीस दल होते त्यातले काही जवान सध्या या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेर राज्यातून जे लोक येतात त्यांचा वरती जे ते कसून चौकशी होत होती. रात्री ज्या ठिकाणी जर पाहिलं तर स्निपर डॉग हेही या ठिकाणी सर्च ऑपरेशन करत होतं. मात्र आता सकाळच्या वेळेला या ठिकाणी जर पाहिलं तर काही नेमकेच पोलीस कर्मी आहेत ते या ठिकाणी तैनात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या आणखीन काही ठिकाणी जर पाहिलं तर त्याही ठिकाणी आपण पाहिलं सिद्धिविनायक मंदिराच्या ठिकाणी काही फारसा बंदोबस्त पाहायला मिळत नाहीये. सिद्धेश, नक्कीच महेंद्र, तू पण आमच्या सोबतच राहा. आता आपण नागपूरला जाऊयात. नागपूरच्या संघ कार्यालयाबाहेरून आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्या सोबत आहे. तेजस, नागपूरमधली काय परिस्थिती आहे? कशा पद्धतीनं संघ कार्यालयाबाहेर पोलिसांची सुरक्षा व्यवस्था आहे? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर नागपूर सुद्धा हाय अलर्टवर आहे. एकंदरीत बघितलं असेल तर संघ मुख्यालयाबाहेर जर बघितलं असेल तर काल रात्री जे आहे ते पोलिसांचे श्वान पथक असेल त्यासोबत बॉम्ब शोधक पथक आहे ते येऊन गेले आणि संपूर्ण कसून चौकशी केली जात आहे. आपण जर बघितलं असेल तर सध्याच्या घडीला आम्ही दीक्षाभूमी परिसरात आहे. दीक्षाभूमी परिसरात जर बघितलं असेल तर या ठिकाणी आहे एकच महिला सुरक्षा जे आहे ते तैनात आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर रोज जे येथे भाविक येत असतात, दर्शन घेत असतात, त्याच ठिकाणी अशी जे व्यवस्था सध्याच्या घडीला दीक्षाभूमी परिसर एकंदरीत बघितलं असेल तर नागपुरातील अन्य ठिकाण आहे, रेल्वे स्टेशन परिसर असेल, त्यासोबत जर बघितलं असेल तर मेट्रो स्टेशन असेल आणि एअरपोर्ट स्टेशन असेल या ठिकाणी सुद्धा जे आहे ते पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. संघ मुख्यालय, स्मृती मंदिर परिसरात ज्या पद्धतीने सुरक्षा वाढवण्यात आली एकंदरीत बघितलं असेल तर या ठिकाणी जे आहे श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथक जे आहे ते सकाळी त्यांनी या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेच्या एकंदरीत जायजा घेतला. त्यासोबतच संशयास्पद वस्तू ज्या आढळल्या तर त्या संदर्भात जे आहे ते माहिती आहे पोलिसांना कळवा अशा प्रकारचे सुद्धा आव्हान ज्या पोलिसांनी केलेले. यासोबत जर बघितलं असेल तर ज्या नागपूर जिल्हा बाहेरून जे संपूर्ण या ठिकाणी गाड्यांचा प्रवेश होते त्या संपूर्ण गाड्यांची चौकशी सुद्धा पोलिसांकडून केली जाते आणि एकंदरीत बघितलं असेल तर संपूर्ण नागपूर जिल्हा असेल किंवा नागपूर शहर सध्याच्या घडीला अलर्ट मोडवर दिसत आहे. कुठलीच अनुचित घटना घडू नये यासाठी जे आहेत त्या पद्धतीने नागपुरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. नक्कीच तेजस, तू सुद्धा सोबतच राहा. आपण आता यानंतर पुण्याला जाऊयात. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेरून आमचा प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे. रोहन, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे दहशतवाद्यांच्या कायम हिटलिस्टवरती राहिलेलं आहे. आपण जर बघितलं असेल तर डेव्हिड हेडली जेव्हा या संदर्भातली रेकी करत होता 26/11 संदर्भातली, त्यावेळी त्याने त्याची जेव्हा चौकशी झाली तेव्हा त्याने असं म्हटलेलं होतं की पुण्यामधली सुद्धा काही ठिकाणं माझ्या हिटलिस्टवरती होती, त्यातलं एक होतं दगडूशेठ हलवाई. जेव्हा दिल्लीमध्ये हा हल्ला झाला त्याच्यानंतर सर्व राज्यामध्ये अलर्ट जारी करण्यात आला. दगडूशेठमध्ये सुद्धा पोलिसांची करडी नजर आहे. सध्या तिथलं काय वातावरण आहे, कशा पद्धतीची सुरक्षा आहे?
सिद्धेश, खरं तर अतिशय संवेदनशील भाग म्हणून दगडूशेठ बाप्पाचा हा सगळा परिसर जो आहे तो मानला जातो आणि काल ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये अतिशय शक्तिशाली असा बॉम्बस्फोट झाला आणि त्या स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला, त्यानंतर ही सगळी यंत्रणा जी आहे ती आता कामाला लागलेली पाहायला मिळते। आपण पाहतोय की दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला असा पद्धतीचा बंदोबस्त जो आहे तो कायम असतो, परंतु काहीशा प्रमाणामध्ये वाढ जी आहे ती कालच्या हल्ल्यानंतर घेतलेली पाहायला मिळते आणि सतर्कता जी आहे ती देखील आपल्याला घेतलेली पाहायला मिळते। खरं तर डॉग स्क्वॉड असेल किंवा QRT टीम असेल किंवा इतर यंत्रणा असतील, त्या यंत्रणेच्या माध्यमातून सातत्याने या सगळ्या भागाची जी आहे ती पाहणी केली जात असते, दक्षता जी आहे ती घेतली जात असते। परंतु काल जो प्रकार घडला त्या प्रकारानंतर संपूर्ण पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी जे आहे त्या अशा प्रकारचा बंदोबस्त पाहायला मिळतोय। मग अगदी तो पुणे स्टेशन परिसरामध्ये असेल, एअरपोर्ट परिसरामध्ये असेल, अशाच पद्धतीने बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय आणि कुठलीही चूक होऊ नये यासाठी जी सगळी खबरदारी जी आहे ती विविध यंत्रणेकडून घेतली जाते। कारण का अगदी दगडूशेठच्या पाठीमागे जे फरासखाना आहे तिथे काही वर्षांपूर्वी जो आहे तो एक स्फोट झालेला होता। त्या स्फोटानंतर मोठ्या प्रमाणामध्ये काळजी जी आहे ती घेतली जात असते, कारण का देशभरातून नागरिक जे आहेत, भाविक जे आहेत ते पुण्यातील या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात। सातत्याने गर्दी जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये असते। जो हा रस्ता आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, त्या रस्त्यावरती सतत वर्दळीची ठिकाण म्हणून मानलं जातं। थोड्याच अंतरावरती लक्ष्मी रोड आहे, शॉपिंग ज्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी महिला येतात ती तुळशीबाग अगदी काही अंतरावरती आहे। त्यामुळे ही सगळी यंत्रणा जी आहे ती आता कामाला लागलेली पाहायला मिळते। पोलिसांच्या विविध गाड्या ज्या आहेत त्या आलेल्या पाहायला मिळत आहेत। तपास करणारी डॉग स्क्वॉड असेल किंवा इतर यंत्रणा असेल, ही सगळी यंत्रणा जी आहे ती सतर्क झालेली आहे। त्यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी येऊन पाहणी केली जाते। आपण पाहतोय की हे बॉम्ब शोधक नाशक पथक जे आहे ते देखील या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांच्याकडून देखील या सगळ्याबाबतची काळजी जी आहे ती सध्याच्या घडीला घेतली जाते, कारण का कुठलीही चूक होऊ नये यासाठीची खबरदारी जी आहे ती या सगळ्या पथकाकडून घेतली जाते। BDSचं पथक असेल, QRTची टीम असेल, ही सगळी टीम जी आहे ती पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या सगळ्या परिसराची पाहणी करते, कारण का दिल्लीमध्ये जो प्रकार घडलेला आहे, दिल्लीमध्ये जो स्फोट झालेला आहे, त्या स्फोटानंतर विविध यंत्रणा ज्या आहेत त्या राज्यभरातल्या, देशभरातल्या सतर्क झालेल्या पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्या प्रकारची खबरदारी जी आहे ती सध्या राज्यामध्ये घेतली जाते। विविध गुप्तचर यंत्रणेकडून काही इनपुट्स जे आहेत ते काही शहरांमध्ये दिल्याची माहिती मिळत होती, यामध्ये मुंबई आणि पुणे होतं। त्याचबरोबर काल ज्या पद्धतीने फरीदाबादमध्ये डॉक्टरच्या घरामध्ये बॉम्ब स्फोटकं सापडली, त्यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं की कोंडव्यामध्ये देखील काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते खरं रोहन, त्यामुळे आता सध्या पुण्यामध्ये सुद्धा प्रशासन हे आता अलर्ट मोडवरती आले। पोलिसांकडून आता या संदर्भातली तपासणी केली जाते। आता आपण शेगावमध्ये जाऊया, तिथे आपले प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रफुल्लजी, आता आपण पुण्यातलीच परिस्थिती बघितली, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर सुद्धा पोलिसांची पथकं आता दाखल झालेली आहेत, पोहोचलेले आहेत। मला सांगा शेगाव मधली काय परिस्थिती आहे, तिथले काय आढावा सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस घेत आहेत? सिद्धेश, खरं आहे दिल्लीच्या स्फोटानंतर राज्यभरातील जे काही गर्दीचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी राज्य सरकारकडून हाय अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आला। त्यामुळे काल रात्रीपासूनच बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जे आहे ज्या ज्या ठिकाणी गर्दीचे स्थळ असतील त्या ठिकाणी सगळा असा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात यावा अशा सूचना ज्या आहेत पोलीस यंत्रणेला दिल्या। त्यानंतर शेगाव पोलीस जे आहेत या ठिकाणी तातडीने दाखल झाले। संपूर्ण QRT टीम असेल किंवा मग त्याबरोबर मेटल डिटेक्टर असेल या माध्यमातून जे आहे शेगावच्या मंदिराला कडेकोट असा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला। एकंदरीतच शेगावच्या संस्थांच्या माध्यमातून जे सुरक्षा रक्षक आहेत किंवा जे सेवेकरी आहेत ते देखील या ठिकाणी भाविकांची तपासणी करताना पाहायला मिळतात। मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी सध्या मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून भाविकांच्या जे काही बॅग्स आहेत त्या बॅग्स मध्ये काही अशा पदार्थ त्यांना स्फोटकं आढळून येतात का त्या संदर्भाने तपासणी सुरू आहे। भाविकांची देखील तपासणी या ठिकाणी पोलीस खात्याकडून केली जाते। पोलिसांची एक विशेष तुकडी जी आहे शेगाव मंदिर परिसराला संपूर्ण चारी बाजूने या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे। एकंदरीतच जी घटना दिल्लीत घडली होती त्या घटनेमध्ये नेमकं अजून कारण जे आहे ते स्पष्ट झालेलं नाही। हा बॉम्बस्फोट जो आहे दिल्लीचा कुठल्या मोठ्या एका कटाचा भाग आहे का या संदर्भाने राष्ट्रीय पातळीवरच्या तपास यंत्रणा संपूर्ण तपास करतात, मात्र अद्यापपर्यंत कुठलाच ठोस असा त्याचं कारण जे आहे ते तपास यंत्रणा हाती लागलेलं नसल्या कारणानं
देशभरातील जे काही वर्दळीचे ठिकाणं, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते, त्या ठिकाणी असा अनुचित प्रकार किंवा असा बॉम्बस्फोट घडवला जाऊ शकतो. त्यामुळे राज्यभरातील जे काही देवस्थानं असतील किंवा महत्वाची जे ठिकाणं असतील त्या ठिकाणी खरंय प्रफुल्ल, त्यामुळे आता सध्या प्रत्येक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था ही आता अधिकच स्ट्रॉंग केली जाते. धन्यवाद आपले सुद्धा, आणि माझ्यासोबत माझे सहकारी महेंद्र जोईल, मनोज जाळकर, रोहन कदम आणि तेजस मोहतुरे सुद्धा होता. आपले सुद्धा सगळ्यांचे आभार. आपण या सुरक्षेचा आढावा आपल्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल.